भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे जीर्ण झालंय। जिल्हा रुग्णालयाची 45 वर्ष जुनी इमारत वर्दळ पाहता कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे। इमारत पाडण्यापासून वाचवण्यासाठी जॅक लावले गेलेले आहेत, तर ही इमारत पडू नये म्हणून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। मात्र कोणतीही दुर्दैवी घटना घडू शकते अशी भीतीही व्यक्त केली जाते। छत काही काही ठिकाणी गिरतंय, पडतंय। त्यामुळे तिथे आता PWD त्यांच्यातर्फे नागपूरहून स्ट्रक्चरल ऑडिट करते, नागपूरच्या PWDचे लोक येऊन। तर ते स्ट्रक्चरल ऑडिटही चाललेलं आहे, त्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला असे लोह्याचे खांब लागलेले दिसतील। आणि जो पडणारा पोर्शन होता सिलिंगचा तो त्यांनी काढून टाकलेला आहे आणि थोड्याच दिवसात त्याचं प्लास्टरिंग होऊन जाईल। तर त्यामुळे तुम्हाला ठिकठिकाणी पॅचेस असे दिसतात आहे काढलेले असे। तर त्यांनी ते पर्पजफुली काढलेले आहेत की लोकांना म्हणजे ते डेंजर व्हायला नको कोणालाही, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना। उद्या एखादी दुर्घटना झाली, होऊ नये पण झाली, तर सरकार आणि योगायोगानं आरोग्य राज्यमंत्री आमचं पालकमंत्री आहे, त्यामुळे आरोग्य राज्यमंत्री आमचे पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणचं हॉस्पिटलला टेकू लावून ते चालवलं जात असेल, ते दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी आमची आहे।